श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा लभ्य लाभ, ना तरी होये सुलभ, निजबोध कविरूपे श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी हा श्रुतीचा भावगर्भ असं म्हटलेलं आहे। आता आमच्यामध्ये भारतीय वेदशास्त्रामध्ये किंवा संस्कृतीमध्ये श्रुतीला खूप महत्त्व दिलेलं आहे। हे श्रुती वाक्य म्हणून जसा वेद आहे, उपनिषद आहेत, तशी ही श्रुती माता असते आणि ही श्रुती जी आहे तो श्रुतीचा भावगर्भ असं म्हटलेलं आहे। हा भावगर्भ जो आहे हा श्रुती नुसती निर्माण होणं, श्रुती तयार करणं, श्रुतीची रचना करणं याहीपेक्षा त्याच्यामध्ये काय भाव आहे। आपण सहज एखादं वाक्य बोलून जातो, एखादं गाणं म्हणून जातो, किती गाण्यामध्ये भाव भरलेला असतो, किती त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये अर्थ त्याच्यामध्ये भरलेला असतो, किती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना त्याच्यामध्ये आलेल्या असतात, किती सुंदर काव्यरचना आपल्या संगीतकारांनी किंवा आपल्या संगीत ज्यांनी गायलं त्यांनी किती सुंदर रचना गायलेल्या आहेत, किती रचना सुंदर चांगल्या तयार केलेल्या आहेत। हे गीतरामायणाची रचना केवढा मोठा त्याच्यामध्ये प्रभाव आपल्याला आत्तापर्यंत भक्तीचा प्रासादिक अशा प्रकारचा सुंदर त्याच्यामध्ये प्रसाद आपल्याला मिळतो। किती सुंदर काव्य गायन केलं, किती सुंदर त्याची रचना केली, कसं ते सुंदर अशा प्रकारचं रामायण झालं। म्हणजे हे काय आहे की हे श्रुती आणि त्या श्रुतीचा भावगर्भ आहे, त्या अर्थाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतोय। काव्य निर्माण करणं, कविता निर्माण करणं, एखादं पद्य निर्माण करणं, पण त्यापेक्षा त्या पद्यामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे। त्या काव्यामध्ये जर काव्य प्रतिभा जागृत झाली तरच काव्य करावं। ओढून ताणून अभ्यास करून किंवा नुसतं हे करून काव्य होत नसतं। ते काव्य जे असतं ना ते तोडकं मोडकं कसं तरी तुटकं फुटकं काव्य असतं आणि या काव्यातून खऱ्या अर्थानं काहीच बोध होत नाही। मग काहीला काहीतरी आपलं जोडून केलेलं काव्य त्याला म्हणतात। पण खरी काव्य प्रतिभा जी असते ही खरी काव्य प्रतिभा ही जी आहे ही श्रुती मातेच्या गर्भाच्या रूपामध्ये आहे। तो श्रुती मातेचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन या काव्यातून आपल्याला होत असतं आणि त्याच्यातलं गूढ जे आहे, शब्दातलं सामर्थ्य काय असतं ना ते कवीच्या प्रासादिक वाणीतूनच आपल्याला पाहायला मिळतं। रामायणामध्ये सुंदर सुंदर अशा प्रकारचे प्रसंग आहेत। रामकथा जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा ती रामकथा ज्यांनी लिहिली, ही रामकथा ज्यांनी लिहिली ते लिहित असताना त्या वाल्मिकींचं संपूर्ण काया जी आहे, संपूर्ण शरीर जे आहे, मन आहे, अंतःकरण जे आहे ना ते सगळं राममय होऊन गेलेलं आहे। म्हणून कवी भेटणं म्हणजे परमेश्वराचा एक अशा प्रकारचा लाभच आहे। कवी असा सहजासहजी भेटत नाही। कवी काव्य करणारे, कविता करणारे लेखक भेटतील, पण कवी खरा जो समर्थांना इथे अपेक्षित आहे असा कवी भेटणं म्हणजे खूप कठीण असतं। कारण कवीच्या सहवासाने सुद्धा आत्मज्ञान सुलभ व्हायला लागतं असं समर्थ म्हणतात। कवीचा नुसता सहवास जरी लाभला तरी, कवीच्या सान्निध्यामध्ये जरी आपण राहिलो ना तरी सुद्धा आनंद मिळतो। आता बाहेरचा कुठला कवी आणून त्याचा आनंद घ्यायचा आहे का? तर एक थोडंसं चिंतन आपल्या सर्वांसाठी, अगदी मुलांसाठी, मोठ्यांसाठी एकच चिंतन आहे की कवी हा बाहेरून कुठून बोलवायचा आहे का? बाहेरून कुठून निमंत्रित करायचा आहे का? कवीला बाहेरून कुठून काही निमंत्रण देऊन बोलवायचं आहे का? तर नाही। लक्षात ठेवा, आपण
कवी जो आहे हा कवी आमच्यामध्येच लपलेला आहे. आपल्यामधलं सामर्थ्य, आपल्यामधली काव्य प्रतिभा ही आपल्यामध्येच लपलेली असते, पण आम्हाला माहिती नसतं. आमच्यामध्ये काय काय भगवंताने दिलेलं आहे हे सगळं असूनही आमच्या लक्षात येत नाही. म्हणून जेवढं आपण या सगळ्याचा साठा आपल्यामध्ये आहे, म्हणून नेहमी आपण लक्षात ठेवावं की जेवढं म्हणून आपण आनंदी राहता येईल, जेवढं आपण त्याच्यामध्ये समाधान वृत्तीनं राहता येईल, तेवढं आपल्याजवळ स्वतःजवळ जो मूळ स्रोत आहे त्या मूळ स्रोतापाशी म्हणजे भगवंतापाशी आपण राहतो आहोत, याचा आनंद आपल्याला मिळेल. आपण आपल्या आईवडिलांच्या जवळ राहतो त्यावेळेला मुलांना किती आनंद होतो. सुट्टीला जेव्हा मुलं जातात तेव्हा, कारण मुलांचं आईवडिलांच्यावरती प्रेम असणं आणि आईवडिलांच्या मुलांच्यावरती प्रेम असणं ही स्वाभाविकता जी आहे ना, ही इतकी विलक्षण स्वाभाविकता भगवंतांनी निर्माण केलेली आहे. लक्षात ठेवा, आपण सुट्टीच्या काळामध्ये मुलांनी कोणता अभ्यास, कसा अभ्यास करावा, तर एक सुरुवातीला जी परीक्षा झालेली असेल, जो अभ्यास झालेला असेल, जे काही आपलं असेल ते आपण व्यवस्थित नीट आधी ठेवण्याचा प्रयत्न करावा. जे काही गोष्टी, कथा आपल्याला वाचायच्या असतील त्या वाचनाच्या किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण सुंदर अशा निवडून तयार करून ठेवाव्यात. अशा प्रकारानं जर आपण केलं ना, तर मग आपल्या मनामध्ये एक जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित होत राहतो, म्हणजे वाढत राहतो. हे आनंद वाढत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि तो आनंद आपल्यामध्येच असतो. तो आनंद आपल्यामध्ये मिळावा यासाठी समर्थ असं म्हणतात की हा परमेश्वराचा काव्यरूपानं आपल्याला झालेला लाभ आहे आणि तो काव्यरूपानं झालेला लाभ हा आपल्याला ना तरी होये सुलभ निजबोध कविरूपे. हा झालेला लाभ जो आहे हा कवीच्या माध्यमातून आपल्याला सुलभतेनं आपल्याला कळत असतो, सुलभतेनं आपल्याला दिसत असतो, सुलभतेनं तो आपल्याला अनुभवता येत असतो. म्हणून या समर्थांच्या समर्थ विचारांचं चिंतन आपण या कवीश्वर स्तवनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.